टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण आहे आणि या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश जे आहेत ते सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहेत। मी सध्या नायर रुग्णालयामध्ये आहे आणि या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमध्ये रक्तांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी नायर रुग्णालयाच्या माध्यमातून या ठिकाणी माड असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला सर्व कर्मचारी, डॉक्टर आणि मुंबईकरांना येण्याचं आव्हान जे आहे ते या माड संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदाते यायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण पाहिलं तर सीमावर्ती भागांमध्ये ठिकठिकाणी पाकिस्तानकडून शस्त्र उल्लंघन केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याला चोख प्रत्युत्तर भारताच्या वतीनं दिलं जात आहे, परंतु युद्धजन्य परिस्थिती निर्माण जर झाली तर त्यावेळेस रक्तांचा तुटवडा पडू नये, त्याचसोबतच आरोग्य यंत्रणा सज्ज राहावी यासाठी ठिकठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नायर रुग्णालयामध्ये जे आहे ते रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नक्की कशा पद्धतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नक्की काय काय उपाययोजना करण्यात येतील याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, नायर रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने आयोजन आहे आणि कशा पद्धतीने पुढील आव्हान असेल? सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की इथली जे डॉक्टरची आमची टीम आहे माड आणि नायर हॉस्पिटलचा, ज्यांनी आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन आणि भारत विकास परिषद ह्या दोघंही NGOला सोबत घेऊन आज इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरचा नंतर पुढे भारतामध्ये एक तणावपूर्ण वातावरण होता। लोकांना असं वाटत होता की युद्ध झालं तर काय, युद्ध झालं तर सर्वप्रथम रक्ताची कमतरता ही पहिला प्रश्न येतो आणि त्यासाठी आज नायर हॉस्पिटलने मला वाटतं मुंबईत किंवा महाराष्ट्रात पहिला पुढाकार घेऊन हा कार्यक्रम सुरुवात केली आहे। इथे पुढे सर्व गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये हा प्रोग्राम होणार आहे आणि आज आम्ही भारताला एक वाटतं की आम्ही सीमावर जाऊन काही करू शकत नाही, पण इथून आमच्या जवानाचा उत्साह वाढू शकतो, आम्ही इथून ती लढाई लढू शकतो की त्यांना उत्साह भेटावा आणि त्यांना आम्हाला हे युद्ध होणार नाही की होणार ते वेगळे, पण आमच्या जवानाचा उत्साह आम्ही कमी होऊ देणार नाही आणि भारत माता की जय। नक्कीच आपण पाहतोय की जवानांचा उत्साह कमी होऊ द्यायचा नाही, त्याचसोबतच आमची भूमिका जी आहे ती आम्ही या ठिकाणी पार पाडतोय। कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर युद्ध झालं तर त्यावेळी सुरुवातीला रक्ताचा तुटवडा सर्वात पहिला पडतो आणि त्यासाठी भूमिका जी आहे ती नायर रुग्णालयाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे आणि त्यासाठी संपूर्ण नायर रुग्णालयामध्ये जे आहे ते या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।